नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी साबुदाणा वडे आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणी. हे वडे आपण अगदी 10 ते 15 मिनिटात तयार करू शकतो. तर सुरुवातीला एका मिक्सर जारमध्ये आपल्याला हिरवे वाटण करून घेणार आहोत. तर त्यामध्ये हिरवी मिरची, आले, लसूण, मीठ, कोथिंबीर आणि जिरे हे सर्व जिन्नस बारीक करून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपण रात्रभर भिजवलेला साबुदाणा घालून घेणार आहोत. इथे मी 2 वाट्या इतका साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण साबुदाणा मिक्सरमधून थोडासा फिरवून घेणार आहोत, जेणेकरून साबुदाण्याला क्रॅक्स येतील. साबुदाण्याला क्रॅक्स आल्यानंतर आपले साबुदाणे वडे बिलकुल फुटत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे आपण साबुदाणा थोडासा पल्स मोडवर मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेणार आहोत. उरलेलाही साबुदाणा मी या पल्स मोड करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचे 4 ते 5 बटाटे कुस्करून घातलेले आहेत. इथे आपल्याला खिसून वगैरे बटाटा वापरायचा नाही, हातानेच कुस्करून बटाटा घालायचा आहे, म्हणजे बटाट्याचे चंक्स आपल्या साबुदाणा वड्यात येतील. इथे बटाट्याचे जरी प्रमाण जास्त झाले तर आपले साबुदाणा वडे मऊ पडतात, त्यामुळे बटाटा हा कमीच घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याची भरड करून घेतलेली आहे. ही देखील शेंगदाण्याची भरड जाडसर अशी वाटून घेतलेला शेंगदाणा अर्धी वाटी कूट टाकलेला आहे. त्यानंतर यामध्ये टेस्ट करून चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. आणि जर तुम्हाला मिरची कमी वाटत असेल तर तुम्ही इथे आणखीन लाल तिखट देखील वापरले तरी चालू शकते. आणखीन यामध्ये साखर घातलेली आहे आणि इथे तुम्ही लिंबू देखील पिळू शकता. मी इथे लिंबू घातलेला नाही. यामध्ये लाल तिखटचा जरी वापर केला तरी आपल्या साबुदाणा वड्यांना खूप छान कलर येतो. इथे मला मिरचीचे प्रमाण योग्य वाटत होते, त्यामुळे मी ते लाल तिखट वापरलेले नाही. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे. मी इथे थोडासा तेलाचा हात लावून आपले वडे थापून घेत आहे. इथे थापताना आपल्याला घट्ट असा गोळा घ्यायचा आहे आणि दाबून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. शक्यतो आपण इथे चपटे आणि पातळ असे साबुदाण्याचे वडे तयार करून घेणार आहोत, जेणेकरून खूप जाड जरी वडे झाले तरी तेलात टाकल्यानंतर वाफ तयार होऊन फुटू शकतात. त्यामुळे थोडेसे चपटे आणि आकाराने मी जरासे मोठे वडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार गोळ्याची साईज तयार करून घेऊ शकता. इथे माझे 15 वडे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे सर्व वडे आपण थोपून घेणार आहोत. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून घेऊयात. तेल मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हाताच्या साहाय्याने वडे सोडून घेणार आहोत. इथे आपल्याला तेल खूप देखील कडकडीत गरम नको आहेत, नाहीतर आपले वडे आतून कच्चे आणि बाहेरून भाजले जातील. त्यामुळे इथे मध्यम गॅसवरच आपण हे वडे आलटून पलटून तळून घेणार आहोत. इथे तळताना आपल्याला फक्त गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि वड्यांचा रंग चेंज झाल्यावर आपण हे वडे काढून घेणार आहोत. इथे आपण सर्व वडे एकसारख्या रंगावर तळून घेतलेले आहे. उरलेले ही सर्व वडे आपण आता तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण अगदी खमंग खुसखुशीत असे वडे अगदी 15 ते 20 मिनिटात तयार करू शकतो. या वड्यांचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि एक देखील वडा आपला फुटलेला नाही. आणि हे वडे आतून मऊ आणि वरून क्रिस्पी असे झालेले आहेत. त्यानंतर वड्यांसोबत खाण्यासाठी आपण चटणी देखील बनवणार आहोत. तर इथे मी अर्धा वाटी ओले खोबरे, शेंगदाणे आणि डाळी घेतलेले आहेत. प्रत्येकी अर्ध्या वाटी आहे. इथे 2 मिरची घेतलेली आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं दही वापरलेलं आहे, मीठ, साखर आणि जिरे घालून. त्यानंतर कढीपत्ता देखील मी इथे वापरलेला आहे. इथे आपण दहीऐवजी कैरी देखील वापरू शकतो. आता सध्या कैरीचा सीझन आहे. जर तुमच्याजवळ कैरी असेल तरी इथे घातली तरी चालू शकते. अशा प्रकारे आपण फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. इथे मी या चटणीला थोडासा तडका देऊन घेणार आहोत. तर यामध्ये मी हिंग, कढीपत्ता आणि मोहरीची चरचरीत फोडणी घातलेली आहे. अशा प्रकारे आपली चटणी देखील तयार आहे. तर तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा वडे आणि चटणी
तयार आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी तयार होते. वडे अगदी खुसखुशीत खमंग, कलर बघू शकता किती छान आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करू शकता. इथे आपले वडे बिलकुल तेलकट देखील झालेले नाहीत आणि चांगले खुसखुशीत असे आपले वडे तयार आहेत. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तसेच लहान मुलांना देण्यासाठी ही चांगली रेसिपी आहे. अशा प्रकारे आपण अगदी 15 ते 20 मिनिटात साबुदाणा वडा तयार करू शकतो. हे वडे खरंच खूप छान झालेले. चटणीसोबत याचे कॉम्बिनेशन खूप चांगलं लागत होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.